कष्टाची तयारी आणि आईचे आशीर्वाद असतील तर यश मिळतंच ही उक्ती सार्थ ठरवत मोरगाव तालुक्यात कृषी अधिकारी दीपाली खवले यांनी शेतकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे। नांदेड परभणीच्या रहिवासी असणाऱ्या दीपाली खवले त्यांचे वडील वसतिगृह वॉर्डन म्हणून कार्यरत होते, पण त्यांचं अकस्मात निधन झालं आणि कुटुंबावर संकट ओढावलं। आईने मात्र जिद्दीने पल्लवी यांना शिकवलं। शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि कठोर परिश्रमाने दीपाली यांनी शिक्षण पूर्ण केलं। वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केलं। त्यांची पहिली नेमणूक मारेगाव तालुक्यात झाली। अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला। अगदी मिळेल त्या वाहनावरून त्या थेट शेतकऱ्यांच्या शिवारात जातात। कीड नियंत्रण, पीक तपासणी, नवीन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करतात। म्हणूनच बुलेटवरील अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली। यवतमाळ जिल्हा हा कॉटन बेल्ट म्हणून ओळखला जातो। कॉटन बेल्ट म्हणजेच काय, तिथं कपाशी आणि सोयाबीन जास्त प्रमाणात पिकं घेतली जातात। तर त्यासाठी आपण म्हणजे कृषी विभागामार्फत काय योजना राबवल्या पाहिजे, तर आपण जे म्हणतो वर्षानुवर्ष एकच पीक जे आपण घेतोय, आणि कापूस हे एक खादाड पीक आहे। खादाड पीक म्हणजे नेमकं काय, तर जमिनीतली जेवढे काही सूक्ष्म मूल्य अन्नद्रव्य आहेत ते सर्व ते कापूस पीक खादाड म्हणजे जमिनीतील सर्व न्यूट्रिएंट तो कमी करतो। मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर जमिनीचा आपण पोत वाढवला पाहिजे। जमिनीचा पोत वाढवणं म्हणजे काय, तर माती जिवंत ठेवणं, आणि साहजिकच माती जिवंत तर शेतकरी जिवंत, म्हणून नैसर्गिक शेती मिशन अभियान या योजनेअंतर्गत आपण शेतकऱ्यांकडून माती नमुने काढून ते तपासण्यासाठी दिले, आणि त्याच्या ज्या आरोग्य पत्रिका आहेत, मृदा जमीन आरोग्य पत्रिका, त्या आपण शेतकऱ्यांना मध्ये वाटप केल्या, आणि जमिनीचं महत्व, सेंद्रिय कर्बाचं महत्व आपण त्यांना प्रशिक्षणामार्फत समजून सांगितलं। पिकाचा पालट व्हावा म्हणून आपण शेतीपूरक जे व्यवसाय आहेत, जसे की फळबाग लागवड, MRGS मधून फळबाग लागवड, MRGS मधून तुती लागवड, भाऊसाहेब फुंडकर योजने थ्रू फळबाग लागवड, अशा विविध योजनेची शेतकऱ्यांना माहिती देण्यात येते। तसेच गावोगावी प्रशिक्षण, शेतीशाळा ह्या घेऊन शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्याचं काम कृषी विभाग करत आला आहे। ठिकाणी बोरवेल नाहीये, विहीर नाहीये, अशा शेतकऱ्यांना वनराई बंधारे बांधण्यात येतात, आणि त्या वनराई बंधनामधून 1 ते 2 सिंचन पिकांसाठी आपण हे करतो। संघर्षातून जिद्दीच्या जोरावर दीपाली खवले या महिला सक्षमीकरणाचं प्रतीक बनल्या आहेत। मारेगावसारख्या आदिवासी भागात उपलब्ध वाहनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या दीपाली खवले यांचं उदाहरण आदर्शवतच आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी विनोद पत्रे, यवतमाळ। आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये